नमस्कार। गेली बरेच दिवस आपण सातत्याने बघतोय की एका बाजूला आपण मतदारसंघातले सगळे रस्ते चांगले करण्यासाठी प्रयत्न करतोय, धावपळ करून अनेक लोकांच्या मागणीनंतर आपण फंड्स लावतोय। आता ते फंड्स लावल्यानंतर अतिशय रस्ता चांगला होतोय आणि रस्ता चांगला झाल्यानंतर पलीकडच्या बाजूला एखादी जिओची केबल जाते, एखादी BSNLची केबल जाते आणि त्यामुळे रस्ता खराब होतो। माझी सर्व नागरिकांना, सरपंच महोदयांना, सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांना विनंती आहे की अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कंपन्यांनी सबलेट केलेलं काम आणि त्या सबलेट केलेल्या कामाच्या माध्यमातून जो ठेकेदार असतो, जो JCB वाला असतो, जो एखादा मशीनवाला असतो, तो रस्त्याच्या बरोबर अगदी कडेला साईड पट्टीवर इतकं उकरतो की ज्याच्यामुळं तो रस्ता तर खराब होतोच आणि भविष्य काळामध्ये ऍक्सिडेंट व्हायचा धोका असतो। बऱ्याच लोकांना नियम माहीत नसतात। एखादं काम एखाद्यानं जर ऑब्जेक्शन घेतलं तर लगेच हे सरकारी काम आहे, या सरकारी कामात तुम्हाला अडथळा आणता येत नाही, तर तुमच्यावर केस करू, अशा पद्धतीची सुद्धा तंबी द्यायला हे कॉन्ट्रॅक्टर घाबरत नाही। पण या सगळ्या गोष्टींना आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला पाहिजे। खरं तर कोणतंही काम असू दे, शासनाच्या यंत्रणेतलं कोणतंही काम असू दे, ते आवश्यक परवानगी घेऊनच करायचं असतं। महानेटचं काम असू दे, BSNLचं काम असू दे, जिओ असू दे, रिलायन्स असू दे, एअरटेल असू दे, कुठलीही कंपनी असू दे, त्या सगळ्या कंपन्यांनी काम करत असताना संबंधित यंत्रणांची परवानगी घेणं, रस्त्यापासून 13 मीटर अंतरावरती त्याच्याबाबतची उकरण्याच्या पासून ते नंतर वस्तुस्थिती जसा आहे तसा सरफेस करून द्यायची जबाबदारी, त्यासाठी आवश्यक तो खर्च करणं हे त्यांचं काम आहे, ते त्यांच्या टेंडर क्लॉजमध्ये नमूद असते। परंतु या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून जो मूळ ठेकेदार आहे तो सबलेट काम करतो, तो आणखीन कोणाचं सबलेट करतो, तो आणखीन कोणाचं सबलेट करतोय आणि शेवटच्या टप्प्यातला माणूस हा चांगला झालेला रस्ता सुद्धा वापरतो। अशा कुठल्याही रस्त्याबद्दल, मग तो PWDचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, मुख्यमंत्री सडक योजनेचा असेल किंवा गावातला अंतर्गत रस्ता असेल, तर त्या संबंधित यंत्रणेची परवानगी घेतल्याशिवाय असा रस्ता उकरण्याचा कुठल्याही कंपनीला अधिकार नाही। आणि जर असं कोण करत असेल तर तात्काळ त्याला थांबवणं, त्याची परवानगी मागणं आणि आवश्यक ते त्याच्यावरती तक्रार देऊन कारवाई करण्यासाठी सुद्धा सर्व ग्रामपंचायतींनी, सर्व नागरिकांनी सुद्धा दक्ष राहणं अत्यंत गरजेचं आहे। अलीकडच्या काळामध्ये आणखीन एक आपल्या सगळ्यांच्या समोर एक तक्रार येते, ती म्हणजे गावागावामध्ये पाणी आपल्या पुरवठ्याच्या योजनांसाठी रस्ते उकरले जातात। खरं म्हणजे आपल्या लोकांना माहीत नाही की एका बाजूला पाणी पुरवठा व्हायला पाहिजे हे जेवढं खरं आहे, तेवढंच त्या पाणी पुरवठ्यासाठी तत्कालीन जे पाणी पुरवठा मंत्री आहेत त्यांच्याकडे सातत्यानं पाठलाग करून प्रत्यक्षामध्ये जी एकूण टेंडर आहे त्या टेंडरमध्ये आपण अशी तरतूद करून घेतलेली आहे की रस्ता उकरत असताना तो ग्रामपंचायतीच्या परवानगीने उकरला पाहिजे। ग्रामपंचायतीच्या परवानगीने उकरल्यानंतर जो जसा पूर्वी आहे तसा करून द्यायची जबाबदारी सुद्धा त्या संबंधित ठेकेदाराची आहे। परंतु असं होत नाही आणि गावागावातल्या रस्त्याला सुद्धा पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली विनाकारण लोकांना त्रास होतो। या सगळ्या गोष्टींवरती जे चुकीचं असेल, ज्यांनी परवानगी घेतली नसेल, त्या सगळ्यांच्या वरती सुद्धा आवश्यक ती कारवाई होणं आवश्यक आहे। परंतु दुर्दैवानं जेवढा रस्ता खराब झाल्यानंतर आपण सगळेजण सगळ्यांना दोषी धरतोय, तेवढंच एखादा माणूस चांगला केलेला रस्ता नादुरुस्त करत असेल तर त्याला सुद्धा दोषी धरण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडायला पाहिजे। मला अशी विनंती सर्व लोकप्रतिनिधींना, सर्व सरपंचांना, सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना करायची आहे की अशा पद्धतीची गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याच्यावरती आक्षेप घेऊन जर अशा पद्धतीने कोणीही गावात अंतर्गतला रस्ता किंवा गावांना जोडणारा मुख्य PWDचा, जिल्हा परिषदचा, मुख्यमंत्री सडक योजनेचा रस्ता असेल, असा कुणालाही खराब करण्याचा अधिकार नाही। आणि जर कोण असं करत असेल तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणेकडे आपण सगळ्यांनी सुद्धा तात्काळ धाव घेणं आवश्यक आहे। धन्यवाद।